बांधकाम कामगारांना एक महत्त्वाची माहिती आली आहे समोर। बांधकाम कामगारांना आता हे ॲडव्होकेट कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी स्वतः निर्देश दिलेले आहे। याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत, कारण की बांधकाम कामगारांना आता सोपी पद्धतीने त्यांना सर्टिफिकेट देण्याचे नियोजन जे आहे, बांधकाम कामगाराची फिरणं बंद होणार आहे आणि की आता हे गावातच त्यांना हे सर्टिफिकेट देणार आहे। बांधकाम कामगार मंत्री यांनी स्वतः काही निर्देश का दिले बघा मित्रांनो। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातील नोंदणीत बांधकाम कामगारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देता येत असतो। त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनांना राबवत असतो। बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाची बांधकाम क्षेत्रातील काम केल्याचे प्रमाणपत्र हे खूप आवश्यक असते। हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी पद्धत, सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब यांनी स्वतः दिले आहे। मंत्रालयात 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत कामगार मंत्री विभागाच्या प्रधान सचिव IA कुंदन साहेब, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले साहेब, विकास आयुक्त असंघटित कामगार तुकाराम मुंडे साहेब आदी उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये आकाश फुंडकर साहेब यांनी स्वतः निर्देश दिले आहे की यांची मीटिंगमध्ये झाले आहे की आता याच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा GR सुद्धा हा निर्गमित 2 ते 3 दिवसामध्ये करण्यात येणार आहे। कारण की आता बांधकाम कामगारांना सर्टिफिकेटसाठी पैसे कोणाला द्यायची गरज नाही, कारण की 1000 रुपये 1500 रुपये हे कामगारचे ऑफिसर घेत होते आणि आता हे त्यांना द्यायची गरज नाही, कारण की त्यांना गावातच त्यांना बांधकाम कामगार सर्टिफिकेट हे ग्रामसेवक हे त्यांना देण्यात येणार आहे। तरी तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही आणि याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा GR सुद्धा हा 2 ते 3 दिवसामध्ये निघणार, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। असेच तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा आणि महत्त्वाचं अपडेट हे 90 दिवसा सर्टिफिकेट बाबत तुम्हाला हे मिळालेले आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून असेच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।